नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. नमस्ते मुलांनो, आपण शब्दांचे घर ही कविता गेल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. हं. आता या कवितेचं लेखन आपल्याला करायचं आहे. हं. तर हे लेखन करत असताना आधी तुम्ही कवी कल्याण इनामदार यांच्या विषयीची जी माहिती दिलेली आहे, ती लिहून काढायची आहे. हं. त्याच्यानंतर कविता लिहून काढायची आहे स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये. पाहून लिहायची आहे ही कविता पहिल्यांदा. हं. कविता लिहून झाली, की हे शब्दार्थ दिलेले आहेत. हे शब्दार्थ लिहायचे आहेत. त्यानंतर हे वाक्प्रचार दिलेले आहेत. वाक्प्रचार लिहायचा आहे, त्याचा अर्थ लिहायचा आहे आणि खाली वाक्यात उपयोग करायचा आहे. हं. हे एवढे 2च नाहीये, तर आणखी 2 इथे दिलेले आहेत पहा. ह्याला काही वेगळा प्रश्न लिहिण्याची गरज नाही. याला 3 आणि 4 आकडा तुम्ही घाला. मेळ असणे, कानात कुजबुजणे. हे सुद्धा वाक्प्रचारांमध्ये आणखी 2 लिहा. म्हणजे एकूण 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. आता पुढे कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द दिलेले आहेत. रायमिंग वर्ड्स ते लिहायचे आहेत. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. ते लिहायचे आहेत. यानंतर कोण ते लिहा ते दिलेलं आहे. आधी प्रश्न आहेत, खाली उत्तरं आहेत, ते लिहायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मात्र प्रश्न, उत्तर असं लिहायचं आहे. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा, ते दिलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही पूर्ण करायचंय. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. खरं तर मुलांनो, एका वाक्यात उत्तरे लिहा हे तुमचं तुम्ही स्वतः प्रयत्नपूर्वक लिहायचं आहे. पण तरी देखील काही मुलं म्हणतात, "मिस आम्हाला लिहिता येत नाही किंवा तुम्ही उत्तर द्याल का?" तर सुरुवातीला तुम्ही प्रयत्न करा मुलांनो, एका वाक्यात उत्तरे लिहिण्याचा. आधी स्वतः प्रयत्न करा आणि मग तो प्रयत्न चुकला, फसला तर मग मी दिलेली जी उत्तरं आहेत ती पाहून लिहा. हं. पण आधी स्वतः प्रयत्न करायला शिका. एका वाक्यात उत्तरे झाली, की मग ही 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. मोठी उत्तरे दिलेली आहेत. ते पण प्रश्न आणि उत्तरं तुम्ही लिहून काढायची आहेत. ठीक आहे? आणि यानंतर मग मात्र जे स्वतः तुम्ही लिहिण्यासारखे उत्तरं आहेत, टेक्स्टबुकमध्ये जी खाली दिलेली असतील, तर ती आपण पाहूयात. मग त्याच्यामध्ये जर काही लिहिण्यासारखं असेल, तर ते तुम्ही लिहायचंय आणि त्याच्यानंतर मग कविता पाठ करून न पाहता शेवटी लिहून काढायची आहे. आणि हे प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही. हे प्रत्येक वेळी तुमच्या लक्षात असलंच पाहिजे, की कोणतीही कविता आपली शिकून झाली, की ती कविता सुरुवातीला पाहून लिहून काढायची आहे. त्यानंतर त्याचं जे काही लेखन मी देते आहे, ते सगळं लेखन झाल्यानंतर तुम्हाला आणखी काही लेखन करायला सांगितलं, तर ते लेखन करायचं आणि त्याच्यानंतर कविता पाठ करून न पाहता लिहून काढायची आहे. आणि मग आपलं कवितेचं लेखन संपतं. हे दरवेळेस लक्षात ठेवा. ठीक आहे? लेखन पूर्ण करा मग सगळं. धन्यवाद.